नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामी चरणी प्रार्थना करते। आपल्या घरात पूजाघर, देवघर हे आपल्या घरातील सर्वात महत्त्वाची जागा असते। घरातले पावित्र्य राखणारी मंगल जागा म्हणजे आपल्या घरातले देवघर। घर लहान असू देत किंवा मोठे असू देत, घरात हे देवघर असायलाच हवे। वास्तुशास्त्रानुसार देवघर हे ईशान्य दिशेला असावं। ते जर शक्य नसेल तर पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावे। देवघरात एकापेक्षा जास्त देव असू नयेत, म्हणजे 2 बाळकृष्ण, 2 शिवलिंग अशा प्रकारचे कुठलेही देव देवघरात एकापेक्षा जास्त असू नयेत। देव्हारा हा सागाचाच असायला हवा। देवघर दिसायला छोटं असतं, पण त्याचा प्रभाव प्रचंड मोठा असतो। देवघर हे लाकडी किंवा मार्बलचं असलेलं अतिशय चांगलं। देवघराला 3, 4, 5 अशा पायऱ्या असाव्यात। देवघराला कळस नसावा। देवघर हे शुभचिन्हांनी परिपूर्ण असावे। ज्याप्रमाणे हृदय शुद्ध, स्वच्छ व निरोगी असेल तर देहाचे आरोग्य चांगले राहते, त्याप्रमाणे घरातील देवघर देखील शुद्ध, स्वच्छ व प्रसन्न असेल तर घरात सुख, शांती व समृद्धी अबाधित राहते। देवघर सुशोभित आणि सुंदर असावे। देवघरावर स्वास्तिक, श्री, ओम अशी शुभचिन्हे काढलेली असावी। लाकूड हे निगेटिव्ह एनर्जी खेचून पॉझिटिव्ह एनर्जी पोहोचवते, त्यामुळे शक्यतो देवघर हे लाकडी असावे। देवघराची स्थापना मंगळवारी, शनिवारी आणि रविवारी कधीही करू नये। याशिवाय देवघराची स्थापना नेहमी अभिजित मुहूर्तावर करावी। देवघराची स्थापना करण्यासाठी तुम्ही नवरात्री, रामनवमी, जन्माष्टमी, दिवाळी इत्यादी सण देखील निवडू शकता। घरामध्ये नियमित केली जाणारी देवपूजा मन प्रसन्न करते। दिवसभर कितीही थकून आलो तरी देव्हाऱ्याकडे पाहिल्यावर मन प्रसन्न वाटते। देवपूजा करताना निर्माल्य आधी काढून घ्यावे आणि त्यानंतर नवीन फुले वाहावीत। देवपूजा झाल्यानंतर देवाला नैवेद्य अर्पण करावा। असे म्हटले जाते की ज्या घरात दररोज नैवेद्य अर्पण केला जातो, तिथे कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडत नाही। देवघर ही अतिशय महत्त्वाची व विश्वासाची जागा मानली जाते। देवघर ईशान्य दिशेला असावे, कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य म्हणजे पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते, अशी मान्यता आहे। त्यामुळे घरामध्ये देवघर अशा ठिकाणी असावे जिथे दिवसभरातून काही काळासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल आणि ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येते, त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात। सूर्यप्रकाशातील वातावरणामुळे नकारात्मक ऊर्जा म्हणजे निगेटिव्ह एनर्जी नष्ट होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी वाढते। त्या घरामध्ये वातावरण नेहमी हसत खेळत राहतं। तुम्हाला माझ्या देवघराची डिझाईनिंग कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बेल आयकॉन या बटनावर क्लिक करा, म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल।